क्षणोक्षणी हाची करावा विचार तराव्या पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे ये लोकीचे विमारे नका धरू डोळे भरून राहो विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वर पंढरिकाय दातू मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास ओम
सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. शरण शरण एकनाथा, पायी माता ठेविला, नका पाहू गुरदोष. झालो दास पायांचा विठ्ठल. क्षणी करा हाची करा विचार, करावय तरावया पार भव सिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी यावरी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल. क्षणोक्षणी करावा हाची विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भवसिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुळे भरून राहू. निमंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्रसंगी हा जो अभंग आहे तो उपदेश अभंग आहे. संत तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज जे आहेत त्यांचा हा उपदेश प्रकरणातील हा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम सांगतात की क्षणोक्षणी करावा हाचे विचार. म्हणजे प्रत्येक क्षणाला तुम्ही विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी करावा हा विचार, तरावया पार भवसिंधू. म्हणजे हे भवसिंधू पार होण्यासाठी तुम्ही सतत विचार केला पाहिजे. कधी? क्षणोक्षणी. पाऊल टाकताना आपण विचार केला पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे? आपण काय काम करतोय. नाशवंत देह जाणारा सकळ, म्हणजे हा देह जो आहे नाशवंत आहे, त्याच्यावर काळ कधी जगत झालं हे काही माहिती नाही. आयुष्य खातो का? हा काळ हा आयुष्य खातोय. आपलं किती आयुष्य राहतोय. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की हा जो आयुष्य जे आहे हे निघून चाललेलं आहे. म्हणजे म्हणून क्षणाक्षणाला तुम्ही विचार करा. आणि म्हणून ते करायचं असेल तर काय, की परमार्थ जर करायचं असेल तर तुम्ही संत संघाची धरावी आवडी. म्हणजे संतांची तुम्ही संगत राहिली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे? परमार्थाची तातडी केली पाहिजे. तातडी म्हणजे काय? अतिघाई केली पाहिजे. कारण का? आयुष्य हा निघून जाते आपला. कारण आयुष्य काळ खातो हा सावधान. आणि म्हणून ही तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणजे हे लोकीचा व्यवहार आहे. म्हणजे हा जो व्यवहार आहे तर तुम्ही हा परमार्थात घालवला पाहिजे. नका डोळे धुरे डोळे पाहिजे. म्हणजे हा डोळा जो आपला धुरा आहे तर तुम्ही चांगल्या दृष्टीने तुम्ही बघितलं पाहिजे. चांगल्या दृष्टी म्हणजे कसं की तुमच्या डोळ्यात जे सगळे जे धूर झालेले आहे
तर त्याचं ते सगळं तुम्ही निराकरण केलं पाहिजे, परमार्थ केलं पाहिजे. हा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठल आजचा जो वर्ष श्राद्धाचा पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचा थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. की स्वर्गीय वैकुंठवासी पांडुरंग आबाराव गावडे तर हे आमचे पाहुणे आहेत. तर बाप्पांना आम्ही त्यांना बाप्पा म्हणायचो. बाप्पांना जाऊन आपल्यातून आज जवळपास 1 वर्ष झालं. 24 डिसेंबर 2024ला बाप्पांचं देहावसान झालं आणि त्यानंतर आज आपण बघता बघता 1 वर्ष कसं गेलं हे कळालं नाही. आणि म्हणून आज ते हा जो कार्यक्रम जो ठेवला की पुण्यतिथीचा अतिशय पर्वकाळ आहे. की पर्वकाळ म्हणजे कसं आहे की हा त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी, तर त्यासाठी हा त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. कोणी केलाय की बाप्पाचे जे दोन्ही मुलं आहेत की राजकुमार गावडे, विजयकुमार गावडे आणि त्यांच्या बहीण आहेत की रेखाताई गावडे. हे तिघजण त्यांना पुत्र आहेत, 2 पुत्र आणि 1 कन्या. आणि ह्या दोन्ही पुत्रांना राजकुमारला 2 मुलं आहेत, अक्षय आहे, दुसरा सचिन आहे आणि प्रियंका एक डॉक्टर मुली आहे. आणि विजयकुमारलाही 1 मुलगा ओम आणि दुसऱ्या 2 मुली आहेत, साक्षी आहे आणि गौरी, अशा 2 मुली आहेत. म्हणजे बाप्पांनी सगळं वैभव बघितलं. एवढंच नाही, मुलीचे जे दोन्ही मुलं आहेत ते दोघंही MD डॉक्टर आहेत. आणि त्यातलं एक तर म्हणजे सुपर स्पेशलिस्ट DM झाले त्यांचं. रेखाताईचे जे दोन्ही मुलं आहेत, म्हणजे बाप्पाने हे सगळं त्यांच्या डोळ्यांनी बघितलं. म्हणजे बाप्पा खरंच हे पुण्यवान होते. आणि बाप्पांना काय होतं की हे लोकांना जमवायचं, लोकांना आम्हाला सगळ्यांना बोलवायचे. आमच्या पकडचे मंडळी आहेत, सगळ्यांना बोलून घेणार. गावाकडच्या मंडळी सुद्धा काय कार्यक्रम असले मुद्दा महान करून देणार, सगळ्यांना बोलणार. कारण त्यांनी पुण्याचंच काम केलेलं आहे बाप्पांनी. आणि म्हणून की आपण जे काय म्हणतो की हे जे पुण्यवान आहेत, आपण हे श्राद्धाचा कार्यक्रम फार कमी लोक करतात. आज हे सगळं तुम्ही जे भक्तगत जमलं केवळ त्यांच्या प्रेमापोटी जमलेलं होतं. आपण आजच्या ह्या कार्यक्रमासाठी की राजकुमार आहेत, त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराज तुम्हीच यांची सेवा करा. का बाप्पांना मी फार जवळून बघितलं आहे. मी ज्यावेळी औरंगाबादला 1990ला 91ला मी शिकायला आलो, LLB करण्यासाठी आलतो. बाप्पांनी सांगितलं की नाही तुकाराम तू LLB कर. त्यांना इच्छा होती की विजयकुमारने सुद्धा LLB करावं. आणि मग हे बाप्पाचा विषय आम्ही नेहमी त्यांच्याकडे जायचो. जेवायला बाप्पाकडे असं शिकत असताना म्हणजे बाप्पाने आमच्यावर खूप प्रेम केलं मुलासारखं. आणि म्हणून मी म्हणलो होतो की राजकुमारला की बापू की मला जर बाप्पांची जर सेवा करायची कीर्तन मीच करणार. कसं आहे हो, मोडकं तर तुम्ही सगळं आपलं घरचंच आहे मैदान. जे असेल की बाप्पाविषयी प्रेम आहे म्हणून मी ठरलं की बाप्पा मीच 4 शब्द बोलणार आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी पुण्यकर्म हे श्राद्ध करण्यासाठी तर आजचे निमित्त आहेत की गावाकडून आमच्या की हरिभक्तपरायण ज्येष्ठ कीर्तनकार आहेत की शिवाजी महाराज जगदाळे हे जातीने उपस्थित आहेत. मुद्दा म्हणून त्यांना नुसतं सांगितलं की त्याचप्रमाणे की आमच्या पखरूडचं जे वैभव जे आहे की हरिभक्तपरायण भैरवगुरु जे आहेत की ज्येष्ठ संगीतकार आहेत, ज्येष्ठ गायक आहेत. ते गाण्याचे क्लास घेतात ते सगळीकडे, त्यांना वेळ नव्हता पण तरी या कार्यक्रमासाठी ते आले मुद्दाम त्यासाठी. आणि आमच्या पाटोद्याचे आहेत की संगीत विशारद, संगीत अलंकार जे आहेत की नामदेव महाराज गुरु जे आहेत ते पाटोद्याला, ते पण पकडचे आहेत. मुद्दाम या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. ज्येष्ठ ते कीर्तनकार आहेत नामदेव महाराज आणि ज्येष्ठ गायक आहेत, त्यांचे गायनाचे क्लास असतात, ते पण इथे राहिले. आणि दुसरं म्हणजे की आपले सुरटकर गुरुजी सगळ्यांनाच माहित आहेत. औरंगाबादचं काय सगळे येत असतात. सुरटकर गुरुजींना अगोदरच म्हणलं की गुरुजी आपला असा कार्यक्रम ज्येष्ठ काय आहेत ते पण मुद्दाम त्या कार्यक्रम झाले. आणि दुसरे आमचे युवा कीर्तनकार आणि गायक आहेत वैजनाथ रेमके महाराज आहेत. अतिशय माझ्या प्रत्येक कार्यक्रमात असतात ते. फार त्यांचं अतिशय गायन चांगलं आहेत आणि युवा कीर्तनकार आहेत, त्या कीर्तन करतात. आणि चोपदार आहेत चामोड चव्हाण माझे वर्गमित्र आहेत. मृदंगाचार्य आहेत ओमप्रकाश आहेत, त्यांनी सुद्धा आपले सुरटकर गुरुजी त्यांनी सांगितलं चांगलं ज्येष्ठ करतात. आमचे हायकोर्टातले वकील आहेत, उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट तात्यासाहेब भोसले, ते पण या कार्यक्रमासाठी हजर आहेत. आणि तहसीलदार आहेत आपले नायब तहसीलदार रिटायर झाले तहसीलदार साहेब घनवट साहेब, रखमाजी घनवट साहेब, ते आज कार्यक्रमासाठी हजर आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे जे लहान आपले जे वारकरी आहेत, हे जे माझे बालगोपाळ जे आहेत, तर आपले हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज आहेत, तर ते हजर आहेत. त्यांच्यासोबत ते आज मुद्दाम इथं आलेत की त्यांनी सांगितलं, त्यांना मी एकच म्हणलं की महाराज आपला सगळे आपले बालगोपाळ सगळे वारकरी आपल्याला पाहिजेत. तर त्यांनी एका शब्दाने मला लगेच होकार दिला आणि ते सुद्धा म्हणले की मी येणार आहे. तर रामेश्वर महाराज सुद्धा आज इथं हजर आहेत. त्यांची इथं चिकलठाणला संस्था आहे आणि हे ते लहान लहान मुलं ते शिकवतात. त्यांनी सांगितलं की मी औरंगाबाद मुलांचं शिक्षण होईल आणि वारकरी रामेश्वर महाराज इथं हजर आहेत. त्यानंतर आमचे हार्मोनियम वादक बबन अण्णा आहेत, मृदंग वादक धनु आहेत. त्याच्यानंतर दुसरे
सर्जेराव आपलं सॉरी हौशराव आहेत, त्यांच्या वडिलांचं नाव होतं, माफ करा, हौशराव आहेत, ते ज्येष्ठ गायक आहेत तर ते पण आहेत आणि आमचे वर्गमित्र चोपडा आणि बाकीच्या सगळ्यांचा काय उल्लेख करता येणार, जे माझे जे बंधू आहेत, भगिनी आहेत, सगळे नातेवाईक आहेत, आमच्यावरचे दत्ता उदावत आहेत, शिवाजी कावळे आहेत, माझे भाऊजी आहेत, मुळे सर आहेत, हे सर्व मंडळी आहेत. मुळात म्हणजे की आपल्यातून आपण मृत्यू लोकात राहतो तर आपण हे साजरी का करतो, आपण जे पुण्यतिथी आहे वर्षश्राद्ध का करायचं आहे तर हे केलंच पाहिजे. म्हणजे पांडुरंग आमचे पप्पा जे आहेत, पांडुरंग गावडे साहेब आमचे जे आहेत माझे वडीला समान होते ते, आणि हे का करावं हे वर्षश्राद्ध किंवा पुण्यतिथी का करायला पाहिजे, कारण त्या जीवाला गेलं ती सद्गती मिळायला पाहिजे, त्यांची वाटचाल चांगली झाली पाहिजे आणि म्हणून हे आपण वर्षश्राद्ध आपण केलं पाहिजे की जेणेकरून जो जीव जो आहे त्या जीवाला आपण जो प्रवास आहे तो प्रवास आपण तो सुखाचा झाला पाहिजे. आणि हे वर्षश्राद्ध कार्यक्रम आपणच करतोय का, माणूस प्रमाण दिलं की शेवटचा दिवस बोलावा, बरोबर आहे की. परंतु आपण हे श्राद्धाचा आपण जे सोहळा जो करतोय मृत्यूनंतरचा हा सोहळा आहे की त्या जीवाला आपण सद्गती प्राप्त झाली पाहिजे. आजकाल तुम्ही बघता की श्राद्धाला सुद्धा कोणी कार्यक्रम करत नाहीत, परंतु पप्पा हे आमचं हे पुण्यवानच होतं की त्यांचे हे दोन्ही जे मुलं आहेत की राजकुमार गावडे आणि विजय कुमार ह्या दोघांनी मोठ्या हिरिरीने सांगितले नाही म्हणजे पप्पाचा आपला हे कार्यक्रम करायचा आहे, आपण कीर्तन ठेवायचं आहे, आपण भजन ठेवायचं आहे, कारण त्या जीवाला ही सद्गती मिळाली पाहिजे. हा जो प्रवास आहे त्याचा तो सुखाचा झाला पाहिजे बाप्पांचा. मग हे श्राद्धक्रम आहे ते आपणच करतो का मानव, तर हे श्राद्धक्रम हे संतांनी सुद्धा केलेले. आपण संतांनी म्हणजे कसे एकनाथ महाराजांनी, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की एकनाथ महाराजांनी श्राद्ध केलं आणि जे त्यांच्या अस्पृश्य त्यांच्या श्राद्धासाठी आले आणि म्हणून ते काय बाकीचे ब्राह्मण ते काय श्राद्ध आपलं जेवायला काय आले नाही, कारण ते पितृ त्यांना करायचे होते परंतु आले नाहीत आणि म्हणून ते बाकीचे. मग आता एकनाथ महाराजांना मोठा प्रश्न पडला की आपण काय केलं पाहिजे, तर त्यावेळी तिथं स्वतः भगवंत त्यांच्यासोबत हजर होते श्रीखंड नावाने, आणि म्हणून काय केलं की त्यांनी सांगितलं की तर त्यांनी आवाहन केलं देवानेच, आणि त्यांच्या खरंच एकनाथ महाराजांनी ज्यावेळी हे श्राद्ध घातलं तर त्यांचे पूर्वज जे पितृ आहेत खास जेवण्याकरता खास आले होते. विठ्ठल संतांनीच आपण हे श्राद्धक्रम केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा श्राद्धक्रम केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की आपण फक्त देवाने प्रभुराम श्रीचंद्राने सुद्धा प्रभुराम चंद्राने सुद्धा श्राद्धक्रम केला आहे राजा दशरथासाठी. म्हणजे आणि म्हणून हा जो पूर्वपार जो आहे शास्त्रच आहे ते 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे, त्याच्यामध्ये श्राद्धक्रम करावं ते फार आवश्यकता आहे. कारण का त्या जीवाला आपण सद्गती प्राप्त झाली पाहिजे. आणि प्राप्त म्हणजे काय होतं की आपण हे ह्या कीर्तनाच्या माध्यमातून की त्यांच्या जीवाला जो आहे की जे आपण जे त्यांच्या आपल्यातून जाऊन त्यांना जवळपास 1 वर्ष झालेलं आहे, तर त्या जीवाला सद्गती मिळाली पाहिजे. तर त्यांचा तो जीवा
होतं म्हणजे काय होतं की मृत्यू म्हणजे काय आपला जो स्थूल देह आहे, मृत्यू झाल्यावर काय करतो आपण, स्थूल देहाचा आपण काय करतो की अंत्यविधी करतो. परंतु हा जो सूक्ष्म देह आहे, जरी आपण काय स्थूल देह आपण जातो, प्राण निघून जातो, पण हा आत्मा काय आहे, अमर आहे, बरोबर आहे की नाही. पण आत्मा मात्र हा जिवंतच आहे, आत्म्याला कधीही मरण नाहीये. म्हणून हा सूक्ष्म देहाचा जो प्रवास आहे, तर सूक्ष्म देहाचा प्रवास हा जवळपास वर्षभर चालला जातो. आणि आजचं हे क्रियाक्रम झाल्यानंतर त्या जीवाला खऱ्या अर्थाने सद्गती मिळते. विठ्ठल सर्वात जास्त पुण्य कोणतं असेल तर ते आईवडिलांची सेवा करणं. म्हणजे आज बाप्पांचं म्हणजे मृत्यू पश्चातही त्यांच्या मुलांनी, राजकुमार आणि विजयकुमारनी हा मोठा सोहळा आयोजित केला की जेणेकरून त्यांच्या वडिलांना सद्गती मिळाली पाहिजे, त्यांचा प्रवास जो पुढचा आहे तो सुखकर झाला पाहिजे. तर त्या अनुषंगाने त्या हा सोहळा आयोजित केला आहे, वर्षित्र आयोजित केले की जेणेकरून कीर्तनाचा आपण हे बघा की शास्त्र सांगत आहे की जेवढी आपण प्रार्थना करू, भगवंताचं नाव घेऊ, तेवढं त्या जीवाला तेवढं पुण्य जात असतं. विठ्ठल तुकोबार आहे की का असं म्हणतात आपलं की क्षणोक्षणी करावे हाच विचार आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार का आपण केला पाहिजे विचार, कशामुळे केला पाहिजे. म्हणजे तुकोबार तर असं म्हणतात की प्रत्येक पाऊल टाकताना तुम्ही विचार करा. म्हणजे एखादा पाऊल जरी आपल्या एखाद्या धान्यावर पडल, सर्पावर पडल, कशावर पडल, म्हणून आपण हा अतिशय विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. कुठला विचार केला पाहिजे की आपला बघा वर्ग आहे की मनुष्य देह आहे हा विचार प्रधान देह आहे. सारा सार विचार जरा उठाओ नाम धरा नाम धरा सारासार म्हणजे आपण सारासार विचार केला पाहिजे जीवन जगताना. बघा होतं काय माहिती का की आपण जीवन जगत असताना नेहमी विचार केला पाहिजे. आपण म्हणतो काय आपण काही न करता विचार म्हणजे एखादी गोष्ट करून विचार नाही केला पाहिजे. कुठली गोष्ट आपण विचार केले पाहिजे. विचार कोणता केला सांगितलं, विचाराचं आपण सांगितलं की विचार म्हणजे कोणते सांगितलं त्याच्यामध्ये की चांगला विचार सोबत चिंतन केलं पाहिजे. दुसरं म्हणजे की आपण हे सांगितलं म्हणजे की विचार कोणाला हे फक्त मनुष्य देहाची बुद्धी दिलेली विचार करण्याची, पशु पक्षाला दिलेले का ते फक्त भोगविणे आहेत. आणि कर्म प्रधान जे आहेत की कर्म जे आहेत ते कर्म ते फक्त साधना दिलेलं आहे. आणि पशु पक्षाने फक्त भोग प्रधान आहे. आणि फक्त आपला मनुष्य देह आहे तो फक्त विचार प्रधानच आपला हा देह आहे. विठ्ठल म्हणजे होतं काय की प्रत्येक गोष्ट आपण विचारायला केली पाहिजे. या संदर्भात एक दृष्टांत असा आहे की दोघं जण मित्र होते. म्हणजे हा विवेक आणि वैभव आपण की दोघं जण मित्र होते. ते लाकूड तोड्याचा व्यवसाय करायचे, जंगलात जायचे, लाकूड तोडायचे. परंतु वैभवला असं वाटायचं की मला काही संपत्ती नाहीये, विवेकला वाटते मला शिकायला मिळालं नाही. दोघं जंगलात जातात, व्यवसाय करत असतात दोघं मित्र. आणि मग ते आल्यानंतर काय होतं की त्यांना पैसा मिळत नसतो. मग काय झालं की एके दिवशी जंगलात असताना त्याला मोठा ओरडण्याचा आवाज आला. कोणाला, विवेकला आणि वैभवला. दोघांच्या हातामध्ये मग कुऱ्हाडी होत्या आणि ते मोठ्याने मिळो वाचवा वाचवा असा मला आवाज आला. कोणाला, ह्या दोघांना. आणि मग तिकडे ते कुऱ्हाडी घेऊन धावले. आणि ते धावल्यानंतर त्यांनी बघितलं की एक वाघोबा एका त्या राजावर आपला हल्ला करत होते, रक्तंबा. त्यांनी गेला आणि त्यांनी वाघाचा प्रतिकार केला कुऱ्हाडीने आणि ते वाघ पळून गेला. मग ह्याने दोघं विचारलं, का म्हणे महाराज तुम्ही तर चांगले गोरे गुमटे फार म्हणजे राजबिंडे दिसतात, कोण आहेत? तर त्यांनी सांगितलं की मी या देशाचा राजा आहे. या राजा आहे तर म्हणजे अवस्था काय झाली की माझी आणि प्रधानांची
माझ्या सैनिकांची चुकामुक झाली आणि हे वाघाने मला इथं पकडलं. तुम्ही काय करा म्हणे दोघं जण की तुम्ही माझा जीवच वाचवलेला आहे, तुम्ही उद्या माझ्या दरबारात या की तुम्हाला मी मोठं बक्षीस देईल. ठीक आहे. त्या दोघांना छान वाटलं. ते दोघं घरी गेले. मस्त त्यांनी आपापल्या हाताने घेऊन गेले. रात्रभर त्यांनी विचार केला, काही नाही आपलं उद्या जायचं, काय मागायचं राजाकडे, हा मोठा त्यांनी विचार केला. आणि मग विचार काय केला त्यांनी की राजाकडे काय मागायचं. दुसऱ्या दिवशी राजाने छोटी सभा बोलवली आणि सभेमध्ये सांगितलं हे दोघं जे आहेत विवेक आणि वैभव, त्या दोघांनी माझा जीव वाचवलाय, काय करायचं. मग त्यांनी सांगितलं माग म्हणे. वैभव म्हणला साहेब माझ्याकडे पैसा काही नाही, तर मला साधारणपणे काय पाहिजे, काय मागायचं ते माग. तर त्यांनी काय केलं की 20,000 सोन्याच्या मोहरा मागितल्या, कोणी वैभवनी. तर ठीक आहे, राजाने सांगितलं प्रधानला की त्या आपल्या भंडारातल्या यांना 20,000 मोहरा देऊन टाका सोन्याच्या. ठीक आहे. आता प्रश्न आता वेळ आणि विवेकावर. विवेकला म्हणजे काय मागायचं ते माग. ते म्हणे माझं काही शिक्षण झालेलं नाहीये, शिक्षण न झाल्यामुळं मला शिक्षण घ्यायची इच्छा आहे, मला गुरूंकडे शिक्षण ठेवण्याची माझी व्यवस्था करा. ओवे मला तुला काय वेळ लागलाय का म्हणे. अरे म्हणे इतकी मोठी संधी आली, तू काहीतरी संपत्ती मागून घे म्हणे, विचार कर म्हणे, तू असं काय वेळासारखा विचार करतोस म्हणे. तर त्यांनी म्हणलं की नाही की महाराज मला फक्त एखाद्या राजगुरूकडे एखाद्या मोठ्या ह्याच्याकडे साधूकडे मला ठेवा. तर ठीक आहे म्हणे तुझी वाट मान्य. आणि जे राजवैद्य जे होते तर त्याच्याकडे त्यांनी त्यांना शिक्षणासाठी ठेवलं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे हे विचारावर चाललेलं आहे. आणि मग काय झालं की हा वैभव 20,000 सोन्याच्या मोहरा घेऊन गावाकडे गेला. गावात गेल्यानंतर काय झालं की लोकांना माहिती की ह्याला फार मोठं धन मिळालंय. आणि मग काय झालं आजोबाचे नातेवाईक जमले, याला कर्ज दे त्याला दे, पार्ट्या सगळं सुरू झालं. म्हणजे विवेक आपलं विचार वैभव त्याच्यात सगळं होतं. इतकी मोठी संपत्ती आहे. आणि संपत्ती आल्यानंतर त्याने काय केली, रोज पार्ट्यामध्ये लोकांना, कारण लोक त्याला सेटच म्हणायला लागले, कारण 20,000 सोन्याच्या मोहरा. आणि मग एक दिवस असणार की हे सगळं संपतं त्याच्याकडे धन आणि परत त्याला झोपेत राहायची वेळ येते, कपडे फाटलेले. आणि मग काय होतं की त्याची अशी अवस्था झाल्यानंतर इकडं मात्र विवेक राजवैद्याकडे शिक्षण घेतो. सगळं शिक्षण घेतल्यानंतर तो मात्र सगळं शिकून घेतो. आणि ते झाल्यानंतर तो राज्याचा जो राजवैद्य आहे तो म्हातारा होतो. तो राजाला म्हणतो की राजा माझं वय झालेलं आहे आणि हा जो अतिशय गुणवान मुलगा आहे, आणि हा गुणवान मुलगा जो आहे तर गुणवान मुलगा यालाच माझ्याकडे, कारण माझा मुलगा तेवढ्या लायकीचा नाही, तर त्याला राजवैद्य म्हणून किंवा राजाचा मुख्य सल्लागार म्हणून त्याला नेमतात, कुणाला, विवेकला. आणि मग त्याला आठवण येते वैभवची, अरे हा आपला मित्र आहे तो काय करत असेल. आणि मग तो 2-4 शिष्यांना, आपण वारकरी संप्रदायातच आहे, 4 शिष्याने घेऊन काय करतो, तो आपल्या गावी जातो. आणि मग ते बघतो ह्याची अवस्था, झोपडीत, फाटके कपडे. आणि ते म्हणजे वैभव असं काय झालं, मला तो ओळखलं नाही, मला ओळखलं नाही म्हणला, कारण त्या नीट दिसतही नव्हतं. त्यांनी सांगितलं की मी तुझा विवेक मित्र. अरे बापरे. आणि मग काय झालं की वैभवला इतकं वाईट वाटलं, उठला आणि त्याला घट्ट मिठी मारली, डोळ्यात घळा 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 असलो. ते म्हणजे असं कसं काय झालं. नाही म्हणे माझ्या मी अजिबात चांगला कसलाही विचार केला नाही, सगळी संपत्ती वाटून टाकली. पण तो मात्र हा सगळं राजाकडे शिकला. म्हणजे इथं काय झालं की मग त्यांनी मग हे झालं की हे दोन्ही ह्या गोष्ट सांगायचं तात्पर्य होते की विवेक आणि वैभव विचारामध्ये फरक आहे. धनाचा विचार केला पण कसं आपण केलं, सगळं वाटून टाकलं. आणि इकडे माझं विवेक आहे तर म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्याने हा विचार केला पाहिजे, सतत चांगला विचार केला पाहिजे. विठ्ठल तर हे विचाराच्या अनुषंगाने आपण काय करतो की विचार कसला करायला पाहिजे की चांगला शुभ विचार करायला पाहिजे. सतत आपण पॉझिटिव्ह म्हणजे सतत सकारात्मक विचार केला पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे, नेहमी आपण परमार्थाचा विचार केला पाहिजे. आपण परमार्थ हा जो संसार जो आहे हा मोठा सागर आहे, अरबी समुद्र आहे, हिंदी महासागर आहे. तर तो तरुण जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण परमार्थ केला पाहिजे. की तरुण जर आहे तर हे तरुण जाण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण परमार्थ केला पाहिजे. हा तरुण जाण्यासाठी संसार सागर, संसार हे काय दुःखच आहे. हा फार संसार हे दुःखमुळे दुःख बांधव
हरिभक्त परायण एकनाथ नरवडे महाराज माझे गुरुवारी आहेत, ते पैठणचे आहेत, शांतीभवन ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. आज ते शेंद्राला गेलते, त्यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं इथं स्वागत करतो. महाराज म्हणजे माझी सगळी पंचायत झाली की गुरुसमोर बोलायचंय. सगळे महाराज म्हणजे इथं लेंडे महाराज आहेत, जगदाळे महाराज आहेत, सगळ्यासमोर आमचे नामदेव महाराज आहेत. या सगळ्यासमोर मी म्हणजे माझं काहीच नाही नॉलेज म्हणजे, पण तरीही मी प्रयत्न करतो आहे. आता गुरुच इथं आल्यानंतर काय कमी काय पडणार नाही. विठ्ठल म्हणजे मी कुठं उभा आहे की तरावया भार पार भवसिंधू, म्हणजे या तीराच्या अलीकडे मी आहे, पण सुख कुठं आहे? तीराच्या पलीकडे, समुद्राच्या पलीकडे. पण मध्ये काय आहे? मायावी नदी आहे. हा पार करणं सहजासहजी फार सोपं नाहीये. हा आपण जो पहिलं तीर जो आहे, आपण कुठं आहे? दुःखाच्या आपण कडेवर आहोत, दुःखाच्या नदीच्या तीरावर अलीकडे आहोत. सुख कुठं आहे? समुद्राच्या पलीकडे आहे. मध्ये काय आहे? मायावी. मायावी नदी हे कोणालाही भल्या बदला पार करणं फार कठीण आहे, फार अतिशय अवघड झाले आहे. आणि पण हे जर करायचं जर असेल, म्हणून तुकाराम माय काय म्हणतात की तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू म्हणजे हा सागर आपला तरायचा असेल, आपलं आत्मकल्याण जर करायचं असेल तर मात्र परमार्थ केला पाहिजे. हो हा उतरील पार, हो हा उतरील पार, हो हा उतरील पार, हो हा उतरील चांगलं प्रमाण दिलं हे. आज जो आपण हा जो सोहळा जो साजरा करत आहे, तर त्या बाप्पांना सद्गती मिळावी त्यासाठी एकदा भजन करू. जय जय ठोपार.
आपण जो नामस्मरण जे केलं, आपण जे जे केलं की हे बाप्पांच्या हे सद्गतीसाठी त्यांना फार पुण्य मिळतं. आणि आताच पखरूडचे आमचे सगळे मंडळी आले, गाडी आली, थोडा उशिरा झाला होता, गुरुवारी आले, त्यामुळे आपण भजन घेतलं की जे आपण सद्गती त्यांना पुण्यच मिळत आहे. तर तुकाराम म्हणतात की तुकाराम म्हणतात की तरावया पार भवसिंधू. मग या भवसिंधूसाठी मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संसार दुःखामुळं विश्रांती नाही कुठे रात्र दिवस ज्ञानोबराय म्हणतात की दुःख संसार दुःखमुळं चौकडे विणगळं, नाही विश्रांती कुठे रात्रंदिवस तळमळ. म्हणून हा माणूस काय करून रात्रंदिवस काम करतो, सतत करत असतो. पण हा भवसिंधू जो आहे, हा सागर जर पार करायचा असेल तर मात्र आपण नामस्मरण केलं पाहिजे, परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. आणि आपण जो जन्माला जो आहे तर त्याचं जर सार्थक जर करायचं असेल तर विठ्ठलाचं आपण नामस्मरण कुठल्या देवाचं तुम्ही करा. जन्मानंतर काय होतं की प्रत्येकाला मानसिक सगळ्यांना जे जे ह्या पृथ्वी तलावर जे आहे, आपण हे मृत्यू लोकामध्ये राहत आहोत. ज्याचा जन्म झाला तर तो मरणार, हे ठरलेलंच आहे. आणि म्हणून तुकोबाराय काय म्हणतात की नाशवंत देह जाणार सगळं. अभंगाचा दुसरा चार, नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार
म्हणजे नाशवंत देह जाणारं सकळ आयुष्य खातो काळ साधन. मग हा नाशाचे किती 3 प्रकार आहेत. नाश कोणत्या प्रकारे होतो मनुष्याचा? पहिला जे आहे कुठला नाश, तर नाशाचे 3 प्रकार म्हणजे एक आहे तो आश्रय नाश. आश्रय नाश म्हणजे काय? दुसऱ्याच्या आश्रयाने, की एखादी भिंत आहे आपली जीर्ण भिंत झालेली आहे, त्याच्यावर चित्र काढलेलं आहे आणि ती जर भिंत जर समजा काय झाली की पावसाने पडली तर चित्र आहे, तर काय चित्राला काय माहिती का? चित्र कुणाच्या आहे उभा आहे? तर त्या भिंतीच्या अनुषंगाने. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की पडून गेली भिंत की खाली माती उरली, म्हणजे हे प्रमाण आहे ज्ञानोबा. आणि म्हणून ते आश्रय काय म्हणजे घ्या आपण आश्रय नाही म्हणतो, की ज्याच्या आश्रयाने जे आहे त्याला आपण आश्रय आहे. दुसरं आहे की परतनाश. परतनाश म्हणजे दुसऱ्यावर जो अवलंबून आहे, की एखादं काचेचं भांड आहे, मातीचं भांड आहे, काहीतरी त्याच्यावर क्रिया केल्याशिवाय त्याचा नाश होईल का? खाली जर पडलं तरच ते फुटल, मडकं जर खाली टाकलं तर फुटल, नाही तर जपून ठेवलं तर चांगला होईल का नाही? म्हणजे दुसऱ्याने कोणीतरी काहीतरी केल्याशिवाय त्याचा जो नाश होत नाही. समजा साधारणपणे आपण बघितलं की आधुनिक उदाहरण 1945ला की अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर 2 अणुबॉम्ब टाकले. काय झालं? परतनाश. म्हणजे पूर्ण बेचिराक्षर झाले, म्हणजे दुसऱ्याने केलं तर आपण परतनाश म्हणतो. आणि जो तिसरा जो आपला आहे मनुष्याला जो लागू होणारा, त्याला आपण काय म्हणतो की स्वभाव नाश. विठ्ठल म्हणजे हा नाश हा ठरलेलाच आहे मनुष्याचा. नाशवंत देह जाणार सकळ, म्हणजे हा आपला नाश हा ठरलेलाच आहे. आपण बघितलं काय होतं की साधारण एक उदाहरण सांगतो की एक कुटुंब होतं राम नावाचं, आणि तो गावाला गेले. गावाला तरी त्यांनी काय केलं की जे आंबे आहेत, आंबे काय केले की कपाटात ठेवले आंबे आपले, आणि हापूस आंबे होते. नाही बाबा बाहेर कोणतरी घेईल, मोलकरी घेईल, कपाटात आंबे ठेवले, गावाला निघून गेले. बरं ते तसे नाही ठेवले, त्याला कुलूप लावून गेले. आले 20 दिवसांनी, आणि आल्यानंतर काय झालं, आणि बघितलं तर चावी मात्र मालकाकडेच. मला ते बघितलं तर सगळे आंबे सगळे कुळकुळीत पडलेले. सहज उदाहरण म्हणून सांगतो मला, कुळकुळीत पडलेले सगळे आंबे, काळे कुळकट्ट झाले. मग ती म्हणे काय म्हणे, सगळं आंब्याचं नुकसान झालं, हापेस इतकं महागाचा 1000 रुपये डझनचा आंबा गेला म्हणे. ती म्हणे चावी परत नव्हते म्हणे. बाबा मग तुमच्याकडे चावी होती, जबाबदार कोण आहे? परंतु आंब्याचाही नाश ठरलेला आहे. कारण त्याला कसं जर ठेवलं, तुम्ही जर बाहेर जर ठेवलं असतं तर तसा हा मनुष्याचा आहे. मनुष्याचं जे बालपण आहे, तारुण्य आहे, मध्यम जे म्हातारपण आहे, हा जो आपण जाणारचा एक ना एक दिवस, म्हणजे म्हणून तो स्वभाव भरपूर नाही भरमासा, नाही भरवायचा. भंगूर आहे. आपण आज इथं आहोत, आपलं फार नशिबान आहोत की आपला परमार्थाने इतका चांगला देह दिलेला आहे. तर ह्या देहाचं सार्थक झालं पाहिजे. आपण काय म्हणतो की ह्या देह जो आहे त्याचं कल्याण नाशवंत देह आहे, आणि आपण काय म्हणतो की ह्या देहावर माझं अवलंबून आहे की माझे मुलंबाळ आहे, माझी पत्नी आहे, तर त्यांचं कसं होईल हा मोठा विचार करतो. आणि पण आज ना उद्या प्रत्येकाला या जगातून जायचंच आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की आज Yeah.
मेला आपला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तू तैसा झाला, तैसाही झाला. म्हणजे हे सगळ्यांना जायचंय. कोण कुणाचं काय लिहून ठेवलं आहे कोणालाच माहित नाहीये, म्हणजे कोणालाच. आणि परमेश्वराने हे गोष्ट अतिशय गुपित ठेवलेली आहे. आता जर कळलं असतं की माझं आयुष्य फक्त आहे 50 वर्षाचं आहे, की आता 10 वर्षे राहिले किंवा तर काय होतं की हे जर आपलं जर कल्याण करायचं असेल तर आपल्याला माहिती की परीक्षित राहायचं 7 दिवसात त्यांचा उद्धार झालेला आहे. खटवान करायचं किती 1 तासात बरोबर आहे. नारदांना जवळपास म्हणजे कितीला नारदांना 2 जन्म लागले जवळपास, बरोबर आहे की नाही. तर हे जर आपण जर कल्याण करायचं असेल तर हा जो आपला नाशात ठरलेला आहे, आणि नाशात ठरला तर मग काय करतो का काळ हा कधी झडप ठरला आपल्यावर ते काही माहित नाही. आणि घडी काळ वाटयाची काय अजून किती आहे नाव काय अजून किती आहे हा देह आहे, आपण त्या देहाचं आपण कल्याण झालं पाहिजे सगळ्यालाच वाटतं. आणि म्हणून मग काय करायला पाहिजे, आपला हा अटळ आहे. म्हणजे परमेश्वराने अतिशय गुपित ठेवलंय. हा जो आपला जन्म झाला, जन्माच्या आधी मरण यातना. जन्म कसा झाला माहिती की आपण ज्ञानोबाराय म्हणतात की गर्भात असताना सुद्धा यातना, बरोबर आहे की नाही. गर्भात असताना जन्मानंतर सुद्धा त्रास. काय सांगू बडीची यातना, काय सांगू बडीची यातना, माझ भोगिता नारायणा, भोगिता जन्मताना सुद्धा मरण यातना, आणि जीवन जगत असताना सुद्धा यातना. सुख नाहीच आहे आणि मरताना सुद्धा यातना. म्हणजे ह्या माणसाला कुठेही सुख नाहीये, बरोबर नाही. म्हणून आपण हे जे आहे की नाशवंत देह जो म्हटलंय, नाशवंत देह सकाळ. आणि म्हणून तुकोबराय काय म्हणतात, जे आतापर्यंत जे झालं ते झालं, आता तरी पुढे हाची उपदेश ना. तुकोबराय म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असा विषयांचा. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, देह आहे तो नाशवंत आहे. म्हणून काय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश. आतापर्यंत जे झालं ते झालं. जे तुमचं कुणाचं 10 वर्ष आहे, कुणाचं 20 वर्ष आहे, कुणाचं 40 वर्ष आहे, कुणाचं 50, पण जे झालं ते झालं आतापर्यंत.
पण आता जरी तुम्हाला उमगलंय ना, तर आता जरी तुम्ही सावध व्हा, आपल्या आयुष्याचा नाश करू नका. तुम्ही परमार्थ केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. बघा हे 4 युग आहेत. आपण काय बोललो की कृतयुग आहे, त्रेतायुग आहे. कृतयुगामध्ये वेगळे सांगितलं की कृतयुगामध्ये काय ध्यान करायचं, त्रेतायुगामध्ये काय करायचं, यज्ञ करायचा, आणि द्वापार युगात आपण पूजापाठ करायचं, आणि कलयुगात मात्र काय केलं पाहिजे की कलियुगामध्ये आपण काय नामस्मरण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. एक 2 मिनिटं सांगतो की व्यासपीठावर आपले हरिभक्त परायण ज्येष्ठ कीर्तनकार भागवत महाराज पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण तिथं स्वागत करूया. ते स्कॉडमध्ये मुद्दाम या कार्यक्रमासाठी भागवत महाराज पाटील इथं हजर आहेत. त्यांच्या नातेवाईकाची काहीतरी अँजिओप्लास्टीमुळे ते लवकर येऊ शकणार, तुम्ही आलेत ते, त्यांचं इथं स्वागत आहे. आणि विठाला विठाला आपला देह जो आहे, देह कसा हा नाशवंत देह, मलमूत्रांचा बांधा. नाशवंत नाशिवंता प्रमाण आहे की जगदळे महाराजांनी अतिशय चांगलं गायन केलं त्याचं की नाशवंत देहा मळमूत्र धंदा वरी वरी चमड्यातले कर्मपिटकांचा सांदा वरवर मग हरा द्या. तर हे जे आहे आपलं शरीर जे आहे इतकं नाशवंत आहे. बघा आता म्हणजे ज्या कुणाचा सुद्धा मृत्यू झालेला आपण त्याला घरात नेतो का, आपण सांगा, घरातल्या बाथरूम मध्ये सुद्धा आपण आंघोळ घालत नाही, बाहेर घालतो. म्हणजे हा देह एकदा गेला की त्यातले प्राण निघून गेलं की त्या नाशवंत आहे. एक नाही हा दिवस हा देह जाणारच आहे. आणि म्हणून हा देह जातो म्हणजे काय होतं की आपलं स्थूल शरीर जातं, देह जातो आणि त्यातला प्राण निघून जातो. की एक कल्पना करा की आपण मनुष्य प्राणी आहे. मनुष्याने काय केलंय की आपल्या अंगावर बनियन घातली आहे. मी थोडस विस्ताराने सांगतोय. बनियन घातली, बनियनवर आपण काय केलंय की शर्ट घातला आहे. शर्टवर काय घातलंय आपण, त्याच्यामध्ये शर्टच्या वरती आपण एक शोल्डर घातलंय. आणि चौथं काय केलं आपण, कोट घातलाय. 4 सांगितलंय. पहिला आपण शरीर काय केलं की बनियन घातलं, शर्ट घातला, शर्टावर काय केलं की शोल्डर घातलं आणि वरती कोट घातला. आपलं शरीर दिसतंय का, नाही. पण ज्यावेळी माणसाचा ज्यावेळी मृत्यू होतो तर त्या मृत्यूच्या वेळी काय होतं की हे जे कोट म्हणजे काय आहे, हे आपलं स्थूल शरीर आहे. आपला जो दिसतोय तो देहावर आपण इतकं प्रेम करतो. हा जो कोट जो आहे तर तो कोट गळून पडतो, म्हणजे देह त्याचा प्राण निघून जातो. आणि त्यातलं जे आपण पुढचं जे म्हणलं की शोल्डर जे आहे, शोल्डर काय आहे, हा प्राण आहे. प्राण तसं त्यातला निघून जातो. आणि शर्ट जे आहे, शर्ट जो आहे तो सूक्ष्म देह आहे. आणि जो बनियन जे आहे ती कायम जे आहे. म्हणजे जिवंत काय होतं, मनुष्य जरी मेला आपला पुनर्जन्म, आपलं शास्त्र काय सांगतं, आपण वारकरी संप्रदायात आहोत, पुनर्जन्म हा आहेच आहे. त्या मनुष्याचा त्यानंतर मृत्यूनंतर एक प्रवास होतो. आणि म्हणून कुठले 2 देह निघून जातात, स्थूल देह आणि प्राण त्यातला निघून जातो. परंतु सूक्ष्म देह जो आहे, तो आत्मा जो आहे, त्या आत्म्याचा मात्र प्रवास होतो. त्या आत्म्याला मात्र आपल्या त्या स्वर्ग लोकांमध्ये किंवा परलोकामध्ये आपले पूर्वीचे पित्र जे पूर्वीचे सुद्धा त्यांना पूर्वज भेटतात. कारण बघा ते त्याशी भेटले हा जे
आपण जे पूर्वीचे आपण जे म्हणतो, संतांचा आपण प्रमाण मानला पाहिजे की जे एकनाथ महाराजांनी सुद्धा श्राद्ध केलंय, श्रीराम प्रभूंनी सुद्धा केलं आहे, की आपण काय मनाची सांगत नाही, सगळं शास्त्रात धरूनच मी पण बोलतो आहे. आणि म्हणून आजचा जो सोहळा जो आहे की बाप्पांच्या, पांडुरंग बाप्पाच्या देहाला, त्यांच्या आत्म्याला ते की सद्गती आपण मिळाली पाहिजे, त्यांचं कल्याण मिळेल, त्यांचा मार्ग जो तो आहे सुकर झाला पाहिजे. आज बघा इतकं लोक एवढे जमले आहेत की 4-4 आपलं 5-5 आज कीर्तनकार आहेत, ज्येष्ठ कीर्तन. बाप्पाचं म्हणजे किती मोठं नशीब आहे की आज एवढं कोण येतं का सांगा श्रद्धाक्रमाला. हरिभक्तपारायण भागवत महाराज आले, माझे गुरुवर्य नरोडे महाराज आले, आज पाठोदन हे सुद्धा आले, आमचे नामदेव महाराज आलेले, त्यानंतर लेंडे महाराज सुद्धा येतात, लेंडे महाराज खालीच बसले, ते सुद्धा मोठे एका संस्थेच्या देशात, आणि सगळे मार्कंड आहेत सुरकर. हे जे काय येतात हे सगळं पुण्यकर्म असल्याशिवाय केलं नाही. आणि मुख्य श्रेय जे आहे की आपण जे काय म्हणतो की कुळीकन्या पुत्र होती, ह्याचे जो पुत्र जे आहेत कुळीकन्या पुत्र होती त्याचे सात्विक तयाचा हरिकवा त्याचा हरिपाठ कुळीकन्या पुत्र होती. कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र वेळ फार कमी आहे, 12ला आपलं फुलं टाकायचं ते म्हणून. आणि म्हणून हे जर याच्यातून जर आपल्याला वाचत आहे, आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत समागमी धरावी आवडी, करावी परमार्थी तातडी. आपण तातडी ताबडतोब केली पाहिजे. का? आयुष्य खातो काळ सांगत, कधी काळ आपल्याला झळक घालेल त्याचा काही भरोसा नाहीये, कुणालाही भरोसा नाही त्याच्यावर. आणि म्हणून हे जे बाप्पांचे जे आहेत की हे 2 जण पुत्र जे आहेत आणि एक त्यांच्या कन्या आहेत की रेखाताई आहे, तर हे तिघही अतिशय म्हणजे की बाप्पाचं पुण्यकर्मच होतं. सतत लोकांना ते घ्यायचे, त्यांचं पुण्यकर्म मोठं होतं. आणि त्या अनुषंगाने की हे जे हा जो सोहळा आयोजित केला आहे ते म्हणून अभंगाचा 3रा सण की संत समागम धरावी आवडी. आता कहानी
ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी फोटोवरती पुष्पवर्षाव करायचा आहे. हरिविधान